मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवनी सखीला झोपवत असते. तेव्हा वैभव सखीसाठी नॅपकिन घेऊन येतो आणि अवनीकडे देतो. अवनी बोलते, दादांनी पैसे दिले वाटतं. तेव्हा वैभव अवनीला बोलतो, मी तुला एक रिक्वेस्ट करतो, असं बाहेरून आलेल्या लोकांसमोर तमाशा नको. अवनी बोलते, मी तमाशा करते का वैभव? परंतु छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला भीक मागावी लागते, हे तुला दिसत नाही का? तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि खोलीचा दरवाजा लावून घेते आणि त्या दोघांनाही सांगते, जरा हळू, खोलीच्या बाहेर आवाज येत आहे तुमचा. अवनी ज्योतीला बोलते, ज्योतिताई तूच सांग, मी एवढं याच्याकडे काय मागितलं होतं? तेव्हा ज्योती बोलते, वैभव सॉरी, मी यात पडायला नाही पाहिजे, परंतु खरं सांगते, तू चुकत आहेस. सखीसाठी तू नॅपकिन आणले नाहीस, तिला खूप त्रास होईल. एका रात्रीत फरक पडतो, सर्दी होईल, ताप येईल. अवनी जे काही बोलली ते फक्त सखीसाठी होतं. सूर्याने घरात नियम लावून दिले आहेत म्हणून महत्त्वाच्या गोष्टी करायच्या नाही का? उद्या औषधे लागली तर तुम्ही आणणार नाही का? वैभव अवनीची माफी मागतो. ज्योतीही मध्ये मध्ये बोलली म्हणून सॉरी बोलते आणि सांगते, माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं. या घरची मालकी असते तर हे नियम मी बदलून टाकले असते. एवढं बोलून तेथून जाते. अवनी वैभवला बोलले, ज्योतिताई किती सॉर्टेड आहे, तिला सर्व प्रॉब्लेम लगेच समजतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सरिता नाश्त्याची तयारी करत असते. तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि सरिताला बोलते, तू नाश्त्याची तयारी कर, मी चहा घेऊन येते. तेव्हा सरिता तिला आवाज देते, परंतु ज्योती ऐकत नाही. ती सूर्याला चहा देते. सूर्या बोलतो, सरी कुठे आहे? ज्योती बोलते, ती नाश्त्याचं पाहत आहे म्हणून मीच घेऊन आले चहा. सूर्या तिला चहा बाजूला ठेवायला सांगतो. तेव्हा ती चहा बाजूला ठेवते आणि बोलते काल घरात नॅपकिनवरून खूप वाद झाला. तू दुकानावर नव्हता म्हणून वैभवने सखीसाठी नॅपकिन आणले नाही. तेवढ्यात वैभवही तेथे येतो. पशाही तेवढ्यात तेथे येतो. सरिताला आवाज देऊन नाश्ता झाला का असं विचारत असतो. सरिता तेवढ्यात नाश्ता घेऊन येते. ओंकार पण तेथे आलेला असतो. सरिता सर्वांना पोहे देते. ज्योती सूर्याला बोलत असते, काल घरात साध्या नॅपकिनवरून वाद झाला म्हणजे? तेव्हा वैभव चिडून बोलतो, कशाला तोच विषय सारखा काढताय, मिटलं ते आता? तेव्हा सूर्या बोलतो, मिटलं नाही, मिटवावं लागलं. सरीने मला सर्व सांगितलं आहे. आणि वैभवला सांगतो, तुला पैसे लागले तर तू घेत जा, फक्त हिशोब ठेवत जा. जसं आपण घर खर्चासाठी बाहेर पैसे काढतो तसं तुमच्या वैयक्तिक खर्चासाठीही पैसे काढायचे. वैभव बोलतो, त्याची काही एक गरज नाही. सूर्या बोलतो, आत्तापर्यंत केलं नाही, परंतु आता करण्याची गरज आहे. आणि अवनी व अंजीला आवाज देतो. सूर्या त्या दोघींनाही सांगतो, तुला दोघींनाही ह्या महिन्यापासून स्वखर्चासाठी पैसे देणार आहेत. असं म्हणून तो सरिताला सांगतो, ह्या दोघींनाही 5,000 रुपये दे. सरिता त्यांना पैसे देते. अवनी खुश होते, परंतु अंजी पैसे नको असं बोलते. लागल्यावर सांगेल असं सांगते. सूर्या बोलतो, मागायला नको म्हणूनच देत आहे. तेव्हा अंजी पैसे घेण्यासाठी नकारच देत असते. तेव्हा सूर्या सांगतो, उगाच छोट्या कारणांसाठी घरात भांडण नको, हा उपाय मला सरीनी सांगितला आणि असंच पैसे मी माझ्या भावांनाही देणार आहे स्वखर्चासाठी. त्यांना त्या पैशांचं काहीही करावं, मजा करावी, फिरावं. ओंकार बोलतो, आयडिया मस्त आहे. सूर्या बोलतो, तुला पैसे मिळणार नाही, कारण तुझं लग्न झालं नाही आणि तू दुकानावर तरी असतो का? सर्वांना पोहे खा असं बोलतो. नंतर अवनी पैसे मिळाल्यामुळे खूप खुश असते. तेवढ्यात ज्योती तेथे येते. अवनी तिला सांगते, मी खूप खुश आहे, आता सखीला हवं ती घेऊ शकते. आणि तिचा हात पकडून तिला गोलगोल फिरवते आणि बोलते, माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा झाला. तेव्हा अवनीही बोलते, हे सर्व तुझ्यामुळेच झालं आहे. हे सर्व पशा ऐकतो. अवनी ज्योतीला बोलते, तू आज दादांसमोर डायरेक्ट बोलली, वहिनी असं करत नाही, म्हणजे त्या घाबरतात, त्यांचा स्वभाव तसा आहे, परंतु तू तर डेंजर आहेस. तेव्हा ज्योती बोलते, असं काही नाही. अवनी बोलते, तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं? ज्योती बोलते, काहीच नको. अवनी बोलते, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. ज्योती बोलते, तुला हवं ते दे. तर इकडे बाहेर ज्योतीची मुलं खेळत असतात. तेव्हा एक पार्सलवाला तेथे येतो. तेव्हा मुले ज्योतीला आवाज देतात. ज्योती ते पार्सल घेते. ज्योतीची मुलं बोलतात, पप्पांनी आमच्यासाठी पाठवलं असेल. ज्योती सांगते, अवनीने हे माझ्यासाठी पाठवलं आहे. त्यात एक लाकडाचा बॉक्स असतो. तो बॉक्स ती खोलते.
तिला तो बॉक्स व्यवस्थित खोलता न आल्यामुळे तिच्या नाकाला लागतं। तेव्हा तिची मुलं तिच्यावर हसतात, तर ज्योती लगेच त्यांच्यावर ओरडते आणि अवनीला आवाज देते। तेवढ्यात अवनी तेथे येते आणि ज्योतीचं नाक लाल झालेलं पाहून तिच्यावर हसते आणि विचारते, हे बॉक्स तुझ्या नवऱ्याने पाठवलं आहे का? तर ज्योती अजूनच चिडते। अवनी सांगते मी पाठवलं नाही व सखी उठते म्हणून अवनी आतमध्ये जाते। ज्योती त्यातली चिठ्ठी वाचत असते। तेव्हा तिला समजतं की हे सर्व पशानेच केलेलं आहे। इकडे पशा त्याबद्दलच फोनवर कोणाशी तरी बोलत असतो। तेवढ्यात ज्योती तेथे जाते आणि त्याच्यावर हात उचलते। पशा तिचा मध्येच हात पकडतो आणि परत अशी हिम्मत करू नको असं बोलतो। ज्योती बोलते मी काय केलं आहे आणि तूच मला ते गिफ्ट पाठवलं होतं, माझ्या नाकावर सर्व बुक्का लागला। पशा बोलतो नको, त्या खुरपती केल्यावर हे लागणारच ना बुक्का। नशीब तरी तो प्लॅस्टिकचा होता, माझा हात असता तर सगळे दात घशात गेले असते। तेव्हा ज्योती बोलते एवढं काय बोलले होते मी, फक्त बाळाच्या नॅपकिनबद्दल बोलले होते। पशा बोलतो तू बरोबरच बोलली, परंतु वैभवला समजवताना वहिनीबद्दल जे बोलली ते मला पटलं नाही। वहिनीवर तू जळतेस ना, तिची जागा तुला घ्यायची आहे, म्हणून दुकानात डबा घेऊन आली आणि घरच्या सुनांना तू फसवत आहेस। आणि तुझं जर एवढंच डोकं चालत असेल तर स्वतःच्या आयुष्यासाठी ते वापर। पोरांना इथे घेऊन दारोदार हिंडत आहे, तुझ्या संसाराकडे लक्ष दे। अजूनही वेळ गेली नाही, इथे थांबू नको, आमच्यामध्ये लुडबुड करू नको। ज्योती बोलते मी तुमच्या सहकुटुंबामध्ये पडणार। पशा बोलतो मग तू अशाच बुक्क्या खाणार। ज्योती बोलते तक्रारी करू तू करू शकणार नाही, लवकरच मी तुमच्या सहकुटुंबाचा हिस्सा पण होणार आहे आणि लक्षात ठेव सर्व हिशोब चुकता करेल, ते पण व्याजासकट। या गुढीपाडव्याला नाही तुझ्या कुटुंबाचा हिस्सा बनले तर नाव नाही सांगणार ज्योती। पशा बोलतो घरचा हिस्सा काय, तुला मी त्या घोडीला पण हात लावू देणार नाही। असं बोलून ते दोघेही एकमेकांना चॅलेंज करतात। इकडे अवनी शॉपिंग करते आणि ज्योतीसाठी पर्स घेऊन येते। वैभव तिला विचारतो तू एवढी शॉपिंग का केलीस, काय गरज होती? अवनी बोलते माझी गरज तू ठरवू नकोस। वैभव बोलतो 1 महिना वापरायला दिलेले पैसे तू एका दिवसात खर्च केलेस। अवनी बोलते पैसे मला दिले होते ना, मग ते पैसे कसे खर्च करायचे हे मीच ठरवणार। लग्नाआधी मी 50-50 हजाराची शॉपिंग करायचे हे तुला चांगलंच माहीत आहे। तेवढ्या सरिता तेथे येते आणि काय झालं विचारते। अवनी सांगते मी शॉपिंग केली म्हणून वैभव माझ्यावर ओरडत आहे। वैभव बोलतो शॉपिंग केली म्हणून नाही, 5,000 एका दिवसात उडवलेस म्हणून। अवनी बोलते जे महिनाभर लागणार होतं तेवढं मी एका दिवसात आणलं एवढंच। वैभव तिच्यावर खूप चिडतो, सरिता त्याला शांत करते। तर इकडे ज्योती रडत असते। तेव्हा तिची मुलं काय झालं विचारतात। तेव्हा ती सांगते तुमचा काका मला घरातून चालती हो असं बोलला। मुलं बोलतात आपण आता जाऊन आपल्या घरी। ज्योती बोलते असंच जायचं का, दाढी काकाला अद्दल नाही घडवायची का? तेव्हा ते उठून निघतात। ज्योती त्याला थांबवते आणि काय करायचं असं त्यांना सांगते। इकडे पशा तोंड धुत असतो, चेहऱ्याला साबण लावत असतो। तेव्हा मुलं पाण्याची बादली उचलतात आणि हसतात। पशा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात अंजी बाहेर येते। पशा अंजीलाच मिठी मारतो। मुलं त्याच्या अंगावर पाणी उडवतात आणि तेथून पळून जाऊ लागतात, तर पशा डोळे उघडतो। तर मित्रांनो पुढील भागात आपण पाहणार आहोत पशा झोपलेला असतो तेव्हा ज्योतीची मुलं त्याला नंतर अंजी ज्योतीला सांगते की सचिन सापडत नाही, तो हरवला आहे। तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।